महामुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महागणार आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रिक्षाचं भाडं आता वाढणार आहे। टॅक्सीचं भाडं सुद्धा वाढणार आहे। रिक्षा भाडं 1 रुपये तर टॅक्सी भाडं 2 रुपयांनी महागणार आहे। टॅक्सीचं किमान भाडं आता 31 वरून 33 रुपयांवर 1 सप्टेंबर पासून हे नवे दर लागू होतील आणि मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून या भाडेवाढीला मंजुरी मिळालेली आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई विरार आणि पनवेलमध्ये हे नवे दर लागू होणार आहेत। हा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महामुंबईकरांचा महागणार आहे आणि ऑटो रिक्षा टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला MMRTAनं मंजुरी दिलेली आहे। रिक्षाचं किमान भाडं 1 रुपये, टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांना वाढणार आहे। या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेले। सीमा, मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे। खरं तर रिक्षा टॅक्सीचा प्रवास अनेक मुंबईकर करत असतात, मात्र पुढच्या काळामध्ये प्रवास महागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। काय नेमके तपशील? ठीक आहे, सीमाशी आपण पुन्हा एकदा जोडले जाऊया। टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून आता 33 रुपये 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू होणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। महामुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महागणार आहे। सीमा, काय नेमकी माहिती आहे तुझ्याकडे? हा प्रवास आता महागणार आहे मुंबईकरांचा। नक्कीच अनुपमा, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। खरं तर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वाढ झालेली होती, तेव्हाच सर्वसामान्य नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिलेली होती की एकीकडे महागाई वाढत असताना प्रवाससुद्धा महागत आहे, त्यामुळे कुठेतरी खिशाला हा जो प्रवास आहे तो परवडत नाही। आणि पुन्हा एकदा या महिन्यामध्ये सप्टेंबर 1 तारखेपासून दरवाढ जी आहे ती लागू होणार आहे आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण त्यांचं बजेट जे आहे ते प्रवासाचं ते कोलमडणार आहे। दुसरीकडे वाहन चालकांची म्हणजेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांची अशी मागणी आहे की प्रचंड इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे आणि दुरुस्तीच्या कामासाठी सुद्धा खर्च जो आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे या दरामध्ये मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवणं हे परवडत नाही, त्यामुळे कुठेतरी भाडेवाढ झाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते आणि अखेर MMRTAने या दरवाढीला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये प्रवास करत असताना सुरुवातीच्या 1.5 किलोमीटरसाठी रिक्षाने प्रवास करण्यासाठी 27 रुपये मोजावे लागणार आहे, तर टॅक्सीसाठी 33 रुपये जे आहेत ते मोजावे लागणार आहे। खरं तर यावरती आता एकीकडे मुंबईकर वेगळी प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे भाडेवाढ ही का गरजेची आहे हे आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जरी 1 आणि 2 रुपयांनी जरी वाढ होत असेल तरी मात्र दुसरीकडे जो सर्वसामान्य नागरिक रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करत असतो मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांना मात्र आता या महागाईच्या काळामध्ये महागाईमध्ये पुन्हा एकदा जास्तीचे पैसे जे आहेत प्रवासासाठी मोजावे लागणार आहे। 1 सप्टेंबर पासून ही वाढ होणार आहे अशी माहिती सध्याची मिळत आहे। नक्की आता प्रवाशांकडनं कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली जाते हे 1 सप्टेंबर पासून आता या दरामध्ये वाढ होईल।